नमस्कार मैत्रिणींनो. मी परवा एक व्हिडिओ बनवला की मी 10 किलो वजन कसं कमी केलं. परतचा एक व्हिडिओ बनवला की मी 10 किलो वजन किती दिवसात कमी केलं. आणि नंतरचा एक मी व्हिडिओ बनवला की माझं जास्त वजन होतं तेव्हाचा अनुभव. ही तर 3 मी व्हिडिओ तर तुम्ही बघितलेच. आणि आत्ताचा जो व्हिडिओ आहे ना, तो मी वजन कमी केल्यानंतरचा अनुभव. कारण ज्यावेळेस माझं 70 किलो वजन होतं मैत्रिणींनो, त्यावेळेस मला बायका काय म्हणायच्या आणि आत्ता माझं 58 किलो वजन झाले, आता काय म्हणतात. तर मी परवा गावाकडे गेली होती ना, गावाकडे गेल्यावर मला भरपूर जणी म्हटल्या की खूपच तब्येत कमी केली, खूपच तब्येत कमी केली. कारण मी गावाकडे भरपूर दिवसातनं गेली होती. मग बऱ्याच जणी विचारलं की तब्येत. मी म्हटलं हो, मी तब्येतच कमी केली आहे म्हणलं. मी थोडंफार डाएट पण करते, व्यायामाला पण जाते आणि थोडं खाण्याकडे पण लक्ष देते. त्याच्यामुळं मी स्वतः वजन कमी केलं. मग त्या मला म्हटल्या की तुझं वजन जेव्हा तुझं वजन जास्त होतं तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर तेज होतं, तेव्हा छान दिसत होती. आता तुझ्या चेहऱ्यावरचे पूर्ण तेज गेले आणि आता तू पहिल्यासारखी छान दिसत नाही. तर मी त्यांना म्हटलं, आता दिसणं किंवा न दिसणं हे महत्त्वाचं नाही. कारण आता माझा मुलगा 21 वर्षाचा झाला आहे, मी 42 वर्षाची झाली. आणि आता वजन आपण आता कसं दिसतोय हे महत्त्वाचं नाही, पण आपलं शरीर किती हेल्दी राहतंय हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं मी स्वतःकडे लक्ष दिलं. एक माझं बोलण्याचा उद्देश काय होता मैत्रिणींनो, की मला काय म्हणायचं होतं की बाबा आता कसं दिसतंय कसं नाही हे महत्त्वाचं आहे का तुम्हीच सांगा. कारण आपलं शरीर हेल्दी पाहिजे. आणि मला खूप त्रास होत होता वजन वाढलं तेव्हा. माझे पायाचं टाचा दुखायच्या, पायाचे पंजे दुखायचे, मला दम भरल्यासारखा व्हायचा, एकदमच छातीत धडधड व्हायची. त्याच्यामुळे मी स्वतःकडे लक्ष दिलं आणि मी स्वतः वजन कमी केलं. मी स्वतः वजन कमी केलं. मला कशाचं टेन्शन वगैरे काही नाही. आणि एक जणीने पण विचारलं की तुम्हाला कशाचं टेन्शन आहे का, एवढं कसं काय तब्येत कमी केली किंवा एवढी कशी काय खराब झाली. तर मी स्वतःच वजन कमी केले. आणि बऱ्याच जणींना असं पण वाटते की बाबा संगीता वहिनी पहिल्या तब्येत होती तेव्हा खूप छान दिसायच्या, आता तब्येत कमी झाली, एकदमच बारीक झाली आहेत, आता एवढ्या चांगल्या वाटतच नाही. पण बरोबर आहे ना मैत्रिणींनो, कारण आता एकदा 40 ओलांडली की थोडं चेहऱ्यावरचं तेज थोडंसं कमीच होतं. थोडासा वांग येणं, चेहऱ्यावरचं तेज कमी होणं किंवा शरीर कुणीकडे तर असं दिसणं हे होतंच. पण तेवढं पण आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. कारण त्यातल्या त्यात तरी थोडंसं फिट राहिलं पाहिजे. कारण तब्येत जरा थोडीशी कमी असली तर हालचाल करायला पण बरी वाटते. आणि वजन जास्त असलं तर उठायला नको वाटतं, उठलं तर खाली बसायला नको वाटतं आणि अंगात आळसपणा येतो. दिवसभर काम करायला म्हणलं तर थकल्यासारखं वाटतं. आणि आता ज्यावेळेस माझं वजन कमी झालं त्यावेळेस ना, जेव्हापासून माझं वजन कमी झाले मैत्रिणींनो, तेव्हापासून मी कसलीही थकत नाही, दमत नाही. कधी माझे पाय दुखत नाहीत, कधी पायाच्या टाचा दुखत नाहीत, कधी माझे पंजे दुखत नाहीत. मी एकदम व्यवस्थित असते. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत मी कंटिन्यू काम करते मैत्रिणींनो. मला अजिबात दमल्यासारखं होत नाही. पण जेव्हा माझं वजन होतं तेव्हा मला मात्र दमल्यासारखं होत होतं. आणि एक जणीने पण मला विचारलं की नाही, माझं वजन 87 किलो आहे, म्हणजे आमच्या गावाकडचीच आहे. तिनं मला विचारलं की माझं वजन खूप आहे आणि मला वजन कमी करायचं आहे, तर काय करावं लागेल. तर मी म्हटलं, मी सांगितलं आहे व्हिडिओमध्ये, ते पण बघा. आणि मी वैयक्तिक त्यांना ते पण सांगितलं की मी काय करते, काय खाते, संध्याकाळी 6 नंतर मी खाते का नाही, ते त्यांना सगळं सविस्तर सांगितलं. मग त्या म्हणल्या ठीक आहे, मी आजपासूनच माझा डाएट चालू करते, म्हणजे आजपासूनच तुम्ही जे सांगितलं आहे ते मी चालू करते. पण बऱ्याच जणीला वाटतं की संध्याकाळी असं कुठं थोडं संध्याकाळी नाही जेवल्यावर कुठं वजन कमी होतं का. तर तुम्ही एकदा करून बघा, 1 महिना करून बघा, तुम्हाला 1 महिन्यात जाणवल. 1 महिन्यानंतर मग मला सांगा की काय फरक वाटतोय का नाही ते. कारण स्वतः मी केलंय म्हणून मी तुम्हाला सांगते मैत्रिणींनो. आणि ज्यावेळेस तुम्ही वजन कमी करता त्यावेळेस आपल्याला काय म्हणतात की तुझ्या चेहऱ्यावरचं तेज गेलं, खूपच खराब झाली, एकदमच बारीक झाली, पहिल्यासारखी आता व्यवस्थित दिसत नाही किंवा एकदमच कशी तर दिसायला लागली. ह्याच्याकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. फक्त स्वतःचं शरीर कसं हेल्दी ठेवायचं हे बघा. आपण कसं दिसतोय काय नाही हे महत्त्वाचं नाही. स्वतःचं शरीर हेल्दी ठेवणं आणि न आजारी पडणं, ना कुठली गोळी ना कुठलं औषध कसं आपल्याला म्हणजे आपल्या शरीराला लागत नाही ह्याची काळजी घ्यायची मैत्रिणींनो. जाड असल्यावरच खूप मोठ्या घराण्यातली आणि एकदम बारीक असल्यावर हिला लई त्रास आहे असं वाटतं लोकांना. पण लोकांकडनं लक्ष देता मी तर स्वतःकडे लक्ष दिलंय. कारण मी अजून सुद्धा माझं 58 किलो वजन आहे. मी अजून पण वरचं 3 किलो वजन कमी करणार आहे आणि मी माझं बरोबर 55 किलो वजन ठेवणार आहे मैत्रिणींनो, बरोबर 55 किलो. आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ना नक्की दाखवीन, मी काट्यावर उभा राहून की माझं बरोबर 55 किलो वजन राहणार. हे कारण मी स्वतः करते, कारण मला माहिती आहे की काय केल्यावर काय नाही, काय केल्यावर काय होतं आणि काय खाल्ल्यावर काय होतं ते. कारण मी म्हणजे स्वतःच्या मनानं मी सगळे हे वजन कमी केले. मी 12 किलो वजन कमी केले मैत्रिणींनो.
तुम्हाला तर मी परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितले मी कुठलं औषध वगैरे काही घेतलेलं नाही आणि मी फक्त संध्याकाळी 6 नंतर जेवण करत नाही. बस एवढंच पथ्य पाळले मी. बाकी दुसरं माझ्याकडे काही पथ्य नाही आणि मला जसा वेळ मिळेल तसा मी व्यायामाला तर मी दररोज 2 किलोमीटर जातेच. पण तेवढ्यातनं पण मला जर काय अडचण आली किंवा काय काम असेल किंवा काय तर मला हे झालं तर मी एखाद्या वेळेस नाही जात. पण मी माझ्या खाण्याकडे लक्ष ठेवते. आणि तुम्हाला पण म्हणजे मी माझा अनुभव सांगितला वजन वाढलेल्याचा, वजन किती दिवसात कमी केलं आणि वजन कमी केल्यावरचा पण मी तुम्हाला अनुभव आता ह्या व्हिडिओमधनं सांगितला आहे मैत्रिणींनो. आणि मी छोटाच व्हिडिओ बनवते आणि मला वाटलं की बाबा तुम्हाला सांगावं वजन कमी झाल्यावर पण काय म्हणजे काय म्हणतात बायका. आणि जर तुम्हाला म्हणजे बघू मी पुढचा व्हिडिओ मी माझ्या म्हणजे एक जणाचं मला कमेंट पण आली की ताई तुम्ही काय खाता काय नाही त्याचा एक व्हिडिओ बनवा. तर मी तुम्हाला सकाळपासून संध्याकाळच्या 6 पर्यंत मी काय खाते काय नाही मी त्याचा एक व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवते मैत्रिणींनो. आणि चला व्हिडिओ खूप मोठा होतोय. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.